లక్ష్మీ వెంకటరమణ గోవింద గోవింద ఏడుకొండలవాడ वेंकटरमण गोविंद गोविंद. नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. सर्वांना आज वैकुंठ एकादशीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. ह्या एकादशीला मुक्कोटी एकादशी पण म्हणतात. सगळ्यात आधी व्हिडिओ थोडा मोठा होईल तरी पण नक्की बघा, स्किप करू नका, कारण की माहिती पण तेवढीच महत्त्वाची आहे. आज आपण 3 दिवसीय रात्री 12 वाजता श्री व्यंकटेश्वर स्वामी स्तोत्र, बालाजी महाराजांचं स्तोत्राचं अनुष्ठान कसं करायचं आहे ते बघूयात. सर्वात आधी मी तुम्हाला पूजा मांडणी केलेली दाखविते, त्यानंतर आपण माहिती बघू. हे बघा, हे असं बालाजी महाराजांचा फोटो मांडला आहे. फुलं, तुळशीचे दळ चढविले आहेत देवाला. पूजा सगळं करून झाली. हे असं आपलं व्यंकटेश स्तोत्राची पण आपल्याला हळद कुंकू अक्षदा फूल वाहून पूजा करून घ्यायची आहे. इथं आहे बाळकृष्णाची मूर्ती, इथं गणपतीची सुपारी, बालाजी महाराजांच्या चरणापासे पण फूल आणि तुळशी दळ वाहिलं आहे. बाळकृष्णावर पण तुळशीचं दळ, गणपतीवर सुपारी. इथं मला एक छोटा फोटो हे एकानं गिफ्ट दिलं होतं, त्याची पण पूजा केली. हे पण तिरुपतीहून आणलेलं आहे, हे पण गिफ्ट दिलं आहे, ह्याची पण पूजा केली. हे देवाचे नाम शंख आणि चक्र आहे. आता हे काय आहे म्हणजे हे आहेत 21 कॉईन्स. आपल्याला 21 वेळा व्यंकटेश स्तोत्र असं 21 कॉईन्स घेऊन आणि 21 लवंगा घेऊन वाचन करायचे आहेत. लवंगा कशासाठी म्हणजे हे माता लक्ष्मीला प्रिय आहेत. असं कॉईन्स बघा 5-5चं लाईन ठेवून घेतलं तर आपल्याला वाचन करण्यासाठी इझी जाते. जेव्हा कधी पण आपण बालाजी महाराजांचे अनुष्ठान करतो तेव्हा बालाजी महाराज आणि माता लक्ष्मी हे दोघेही हे स्तोत्र ऐकायसाठी येत असतात. त्याच्यासाठी असं जिथे पण आपण पूजा मांडणी करतो त्याच्या बाजूला एक आपल्याला असं आसन घालायचं आहे देवासाठी आणि देवीसाठी. हे बघा, असं आसन घालून फुलांचं साधं आणि सोपं डेकोरेशन केली आहे. असं रांगोळी, एक तुपाचा दिवा, एक तेलाचा दिवा. देवाचा उजव्या बाजूला कधी पण तुपाचा दिवा लावावे, डाव्या बाजूला तेलाचा दिवा आणि 2 अगरबत्त्या. बालाजी महाराजांना खडीसाखर खूप आवडते, त्यासाठी खडीसाखरेचा नैवेद्य ठेवला आहे. असं आपल्याला बालाजी महाराजांसाठी आणि माता लक्ष्मीसाठी पेल्यामध्ये पाणी पण भरून ठेवायचं आहे. हे पाणी आपल्याला दुसऱ्या दिवशी कमी झालेलं दिसेल. अनेक महत्त्वाची माहिती म्हणजे ज्या वेळा बालाजी महाराज आपल्या घरी येतात त्यांच्या पाठोपाठी माता लक्ष्मी आणि माता पद्मावती पण येतात. त्याच्यासाठी आपल्याला असं ओटी पण भरून ठेवायची आहे, देवीची ओटी म्हणून भरून ठेवायची. एक ब्लाऊज पीस, तांदूळ, सुपारी, हळदी कुंकाची पुडी, साडी असेल तर साडी किंवा ब्लाऊज पीस असेल तर ब्लाऊज पीस. काही नसलं तरी ब्लाऊज पीस साडी नसलं तरी निदान तांदूळ, सुपारी, हळद कुंकू हे तरी आपण भरूच शकतो. आणि त्याच्यावर दक्षिणा तुमची यथाशक्ती ठेवावे. आपण आता व्यंकटेश स्तोत्र 3 दिवस रात्री 12 वाजता कसं वाचन करायचं आहे हे बघूया. आता तुम्हाला पूजा कसं मांडणी करावं, पूजा कशी करावं हे तर समजलंच असेल. आपल्याला पूजा करायच्या आधी संकल्प करायचा आहे. संकल्प कसा करायचं तुम्हाला माहितीच आहे. व्यंकटेश स्तोत्राची पण पोथीची पण पूजा करून झाली, आपली कॉईन्सची पण पूजा करून झाली. अगोदर आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिवा प्रज्वलित करताना देखील आपल्याला दिव्याला नमस्कार करून प्रज्वलित करायचं आहे. आरतीचं तामण तयार करून ठेवायचे. पूजा आणि स्तोत्र सगळं व्यवस्थित झाल्यानंतर आपल्याला आरती म्हणायची आहे. एक गणपती बाप्पाची आरती, एक बालाजी महाराजांची आरती आणि एक देवीची आरती. जी कुठली पण तुमची कुलस्वामिनी आहे किंवा दुर्गट भारी जरी आरती म्हटलो तरी आपण आपली कुलस्वामिनीला पोहोचतील. त्यानंतर आपल्याला व्यंकटेश स्तोत्र हे प्रारंभ करायचं आहे. व्यंकटेश स्तोत्र प्रारंभ करायच्या आधी आपल्याला आंघोळ वगैरे करून धूत वस्त्र किंवा नवीन वस्त्र, रेशमी साडी घालूनच आपल्याला वाचन करायचं आहे. गाऊनवर, ड्रेसवर वाचन करायचं नाही. वस्त्राचे कलर काळे नसावे. बाकी कुठले पण कलरचे वस्त्र तुम्ही परिधान करू शकता. त्यातली त्यात निळं आणि पिवळं घातलं तर अतिविशेष, पण अगर तुमच्यापाशी नसेल तरी हरकत नाही. फक्त काळं परिधान करू नका, बाकी कुठलंही परिधान करू शकता. आपल्याला रात्री 11:45 वाजोस्तर सगळं पूजाची मांडणी वगैरे करून घेऊन आपल्याला बसायचं आहे.
सर्वात आधी आपल्याला संकल्प करून घ्यायचा, त्यानंतर गणपती स्तोत्र किंवा गणपती अथर्वशीर्ष वाचन करायचं आहे. महाराजांची एक माळ जपायची आहे. आपल्या कुलदेवताला, आपल्या कुलस्वामिनीला, आपल्या थोर मोठ्यांना नमस्कार करायचा आहे. बालाजी महाराजांना नमस्कार करायचा, त्यांना आवाहन करायचं, माता लक्ष्मीला आवाहन करायचं, माता पद्मावतीला आवाहन करायचं की आम्ही तुमचे असं 3 दिवसीय स्तोत्र पठण करणार आहोत. तुम्ही अवश्य यावे ऐकायसाठी. इथं तुमचं स्थान तुम्ही ग्रहण करावे म्हणून. आणि आपली जी पण इच्छित मनोकामना आहे ते आपण देवाला आपल्या मनातल्या मनात सांगू शकतो. व्यंकटेश स्तोत्र 21 वेळा पठण करणं म्हणजे एक मंडळ आहे. असं तर 21 दिवस पण करता, पण 21 दिवस खूप लाँग होते म्हणून असं आपण 3 दिवसाचं लहान आणि साधं आणि सोपं वाचन करू शकतो. एकादशी, द्वादशी, त्रयोदशी. एकादशी अगर आपली स्किप झालं तरी हरकत नाही. आपण कधी पण आतमध्ये शुक्रवार, शनिवार, रविवार किंवा आपल्याला जेव्हा जमल्यास तेव्हा पण आपण हे स्तोत्र 3 दिवसाचं पठण करू शकतो किंवा दर पौर्णिमाला पण आपण पठण करू शकतो. 3 दिवसाचं नाही जमलं तरी आपण पौर्णिमाला किंवा दर शुक्रवारी 1 दिवसाचं पण आपण हे व्यंकटेश्वर स्वामी स्तोत्र अनुष्ठान एक मंडळ आपण करू शकतो, हरकत नाही. आपल्याला जर अजून जास्त पण वेळा वाचायचं आहे, जसं की 41 वेळा, 51 वेळा, 108 वेळा, तरी पण आपण पठण करू शकतो, काही हरकत नाही. आता आपण बघूयात व्यंकटेश स्तोत्र कसं वाचन करायचं आहे. आतापर्यंतची माहिती तर तुम्हाला समजली असेल. आता स्तोत्राची माहिती आपण बघूयात. व्यंकटेश स्तोत्र हे संस्कृतमध्ये वाचलं तर अतिउत्तम. कशासाठी म्हणजे संस्कृतमधलं व्यंकटेश स्तोत्र हे खूप लहान आहे, 15 ओव्यांचं आहे. आणि आपल्याला ह्याचं पठण कसं करायचं आहे म्हणजे सगळ्यात आधी व्यंकटेशो वासुदेवः प्रद्युम्नो मितविक्रमः पासून 8व्या ओवीपर्यंत आपल्याला पठण करायचं आहे, 20 वेळेपर्यंत. 8व्या ओवीमध्ये सर्व देव शिखामणी इथपर्यंत आपल्याला 20 वेळा पठण करायचं आहे. आणि जेव्हा आपण 21 वेळा पठण करू तेव्हा आपल्याला व्यंकटेश स्तोत्र पूर्ण पठण करायचं आहे. आपल्याला 21 वेळा म्हणजे एक मंडळ होण्यासाठी आपल्याला अर्धा ते पाऊण तास लागतो. हळूहळू पठण करायचं आपल्याला, भरं पठण करायचं नाही. किती हळू केलं तरी आपल्याला अर्ध्या तासात होऊन जातं. अगर तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला 1 तास लागू शकतो, पण 3दा 4दा वाचलं तर आपल्याला इझी येऊन जाते हे स्तोत्र. तुमची मर्जी असेल तर तुम्ही मराठी स्तोत्र पण पठण करू शकता. मराठी स्तोत्र पठण केल्याने आणि संस्कृत पठण केल्याने पुण्य समानचेच मिळते. एवढंच फरक आहे की मराठीचं खूप मोठं आहे, ते 108 ओव्यांचं आहे. ते कसं पठण करावं म्हणजे 80व्या ओवीपर्यंत 20 वेळा पठण करावे आणि तिथून पुढे फलश्रुती आहे त्याची. जेव्हा आपण 21 वेळा वाचतो तेव्हा आपल्याला पूर्ण पठण करायचं आहे. हे स्तोत्र एक मंडळ करायसाठी म्हणजे आपल्याला 5-6 तास लागू शकतात. हे संस्कृतचं स्तोत्र लहान आहे म्हणून हे पटकन होऊन जाते, आपल्याला कंटाळ्यावानी पण होत नाही. आता स्तोत्र कसं पठण करावे हे माहिती झाली आपल्याला. आता आपण बघूयात 12 वाजता रात्री पठण केल्याने ह्याचे फायदे. सगळ्यात आधी तर भीती काढून टाकायची मनातली. आता खूप जण म्हणतात की रात्री 12 वाजता वाचल्याने दारं वाजतात, खिडक्या वाजतात. असं काही होत नाही बरं. हे माझा स्वतःचा अनुभव आहे. बालाजी महाराजांनी स्वतः माझ्याकडून कितीतरी वेळा रात्री 12 वाजता हे स्तोत्र पठण करून घेतलं आहे. मी एकटी बसून सुद्धा केली आहे. कधीच कुठलं दार वाजलं नाही, खिडकी वाजलं नाही. खिडक्या पण उघडे होते, दरवाजा पण उघडा होता. मेन दरवाजा, जाळीचा दरवाजा लावलेला होता, पण मुख्य दरवाजा उघडा होता. आणि दरवाजाच्या बाहेर तुमची मर्जी असेल तर एक दिवा लावून ठेवावे. मी जेव्हा वाचले होते तेव्हा लावून ठेवले होते. आणि अगरबत्ती, दिवा, कुठलाही आवाज आला नाही, कुठलीही भीती वाटली नाही. असं कोणी मागे आहेत म्हणून नाही, काही नाही. अगदी मन प्रसन्न राहते. एक वेळेस तरी तुम्ही करून बघा रात्री 12 वाजता, तुम्हाला स्वतः अनुभव येईल. इतकं छान वाटते, आपण ते शब्दामध्ये सांगू शकत नाही. रात्री 12 वाजता व्यंकटेश्वर स्वामीची स्तोत्र अनुष्ठान सेवा म्हणजे अवर्णनातीत आहे. जेव्हा ते आपण स्वतः बसून वाचन करतो तेव्हा आपल्याला ते अनुभव काही वेगळंच असतो. आणि प्रत्येकाचा अनुभव हा वेगळा असतो. एकाला आलेला अनुभव अजून एकाला येत नाही. आणि बालाजी महाराज तिरुपतीहून आपल्या घरी हे स्तोत्र ऐकायसाठी
माता लक्ष्मी आणि पद्मावती पण त्यांच्यासोबत आपल्या घरी विराजमान होऊन ऐकतात बरं. त्याच्यासाठी अगदी प्रेमाने, भक्तिभावाने, हळूवारपणे हे स्तोत्र आपल्याला वाचायचं आहे. अगदी तुम्ही घाबरायचं नाही बिलकुल, हळूहळू वाचा. तुम्हाला पूजा जरी मांडणी करणं झालं नाही तरी पण हरकत नाही. तुम्ही कुठं पण देवघरात बसा, हॉलमध्ये बसा, जिथं कुठं पण तुम्ही वाचणार आहेत, एक छोटंसं आसन घालायचं, पाठ घाला, एवढंच घालावं म्हणून असं नाही, छोटंसं आसन बालाजी महाराजांना घालायचं, एक दिवा अगरबत्ती लावायचा, खडीसाखर पाण्याचा पेला ठेवायचा आणि स्तोत्र पठण करायचं. साधं आणि सोपं करायचं, जास्त मोठ्या ह्याच्यामध्ये जायचं नाही. आता बालाजींची झाली, सोबत माता लक्ष्मी आणि माता पद्मावती पण येते, तर आपल्याला बालाजी महाराजांसोबत देवीची पण सेवा करायची आहे. देवीच्या सेवेमध्ये तुम्ही श्रीसूक्त पठण करू शकता, महालक्ष्मी अष्टक पठण करू शकता, किंवा देवीचे 108 नावं पठण करू शकता, या किंवा सिद्धकुंजिका स्तोत्र आहे त्याचं पण 1 वेळा किंवा 3 वेळा पठण करू शकता. नवर्ण मंत्राची 1 माळ करू शकता. ह्याच्यातून तुम्हाला जे सोपं वाटेल ते तुम्ही पठण करायचंच आहे, कारण की देवासोबत देवीची पण सेवा करायची असते, कारण की नवरा जिथं बायको तिथं. आता हे झालं देवीची व्यवस्थित पूजा. आता ही पूजा अशीच ठेवायची का काढायची का? जर तुम्ही 3 दिवसीय व्यंकटेश्वर स्तोत्र पठण करणार असाल तर 3 दिवस पण ही पूजा ठेवायची अशीच. रांगोळी तुम्ही बदलून काढू शकता, पण बाकीची पूजा काही पण हलवायची नाही. कॉईन्स पण तेच डबल वापरू शकता तुम्ही. 21 कॉईन ज्या आपण पहिल्या दिवशी घेतो ना, तेच दुसऱ्या दिवशी घ्यायचे, तेच तिसऱ्या दिवशी घ्यायचे. बाजूला अजून एक वाटी ठेवायची आपल्याला, किंवा पाटावर ठेवलं तरी चालतं. 1 कॉईन आणि लवंग आपल्याला हातात घ्यायचं, 8 वेळास वाचायचं आणि ते कॉईन तिथं बाजूला ठेवायचं. परत अजून एक कॉईन घ्यायचं, हातामध्ये लवंग घ्यायची, वाचायचं, तिथं ठेवायचं. पूजा मांडणी 4थ्या दिवशी आपल्याला पूर्ण काढून ठेवायची आहे. आपलं आसन हे वेगळं पाहिजे, देवाला आसन हे वेगळं ठेवा. आणि 3 दिवस पठण झाल्यानंतर आपल्याला दुसऱ्या दिवशी पण सकाळी नैवेद्य दाखवायचे आहे बालाजी महाराजांना. नैवेद्यामध्ये वरण भात, भाजी पोळी किंवा आळणी खिचडी, आणि गोडामध्ये तुम्ही पेढा वगैरे दाखवू शकता, किंवा शिरा, खडीसाखर किंवा तांदूळाची खीर, कारण की माता लक्ष्मीला पण तांदूळाची खीर आवडते, देवाला पण आवडते. आणि देवाला जास्तीत जास्त म्हणजे आमच्या इथं तेलंगणामध्ये दाखवितात दही भात आणि फोडणीचं तेल घालून, ह्याला दద్దोजनम म्हणतात. हे दाखवेल तरी पण खूप प्रिय आहे, चालेल. सोबत काही ना काही गोड पदार्थ पण करून दाखवायचा आहे. बेसनाचे लाडू पण तुम्ही दाखवू शकता, हरकत नाही. शेवटी भक्ती आणि श्रद्धा ही महत्त्वाची आहे. साधं आणि सोपं सेवा करायची आहे आपल्याला, असं साधं सोपं नैवेद्य तुम्ही दाखवू शकता. हे कधी 3 दिवस झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी 4थ्या दिवशी सकाळची उद्यापनची सेवा आहे. आता नंतर हे 21 कॉईन आहेत, हे काय करायचे? हे 21 कॉईन जे आहेत हे तुम्ही दरबारीला व्यंकटेश्वर स्वामी स्तोत्र अनुष्ठान करणार असाल तर हेच कॉईन तुम्ही डबल वापरू शकता, हरकत नाही. किंवा तुम्हाला हे दान देऊत म्हणून असं वाटलं तर तुम्ही एका ब्राह्मणाला, मंदिरामध्ये कुठं पण देऊ शकता, हरकत नाही. आणि किंवा हेच ठेवून डबल केलं तरी चालेल. आणि हे कॉईन्स नंतर आपण जेव्हा कधी पण तिरुपती बालाजीला जाऊ तेव्हा त्या हुंडीमध्ये हे कॉईन्स घालून द्यायचे, कारण की देव पण जे प्रामाणिक सेवा करतो त्याचेच पैसे घेत असतो, बाकीच्यांचे पैसे घेत नाही, असं म्हणतात मोठे माणसं. आणि कधी पण आपलं अनुष्ठान सेवा झाल्यानंतर दक्षिणा हे अर्पण करायचं आहे. तुमच्या घरी कोणी जेवायला येत असलं तर जेवू घालावे, किंवा तुम्ही शिरा वगैरे करून किंवा केळी पण दान करू शकता मंदिरमध्ये. यथाशक्ती दान करा, जास्त नाही, थोडी ना थोडी दक्षिणा आपण एका ब्राह्मणाला असो किंवा मंदिरमध्ये महाराजांच्या केंद्रामध्ये असो, किंवा जे कुठलं पण जवळ मंदिर आहे, किंवा स्वाशनीची ओटी भरून पण यथाशक्ती हे अनुष्ठानाचे पैसे मनामध्ये आपण संकल्प करून हे आपण दान देणं जरुरी आहे, कारण की दान दिल्याने आपलं पुण्य जास्त वाढते. आपल्याला देवाने ही जिंदगी दिली आहे, एकदा तरी तुम्ही ही सेवा करून बघा, तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. परत तुम्ही स्वतःहूनच ही सेवा करताल. 1 दिवसीय व्यंकटेश्वर स्वामी स्तोत्र अनुष्ठान सेवा नक्कीच करावा. मला तर बालाजी महाराजांनी खूप काही अनुभव दिले आहेत, तुम्हाला पण देतीलच. मनोभावे सेवा करा बालाजी महाराजांची,
आणि पद्मावती माताची आणि लक्ष्मी माताची कृपा आशीर्वाद प्राप्त करून घ्या. व्हिडिओ थोडा मोठा झाला असेल, पण माहिती पण तेवढीच तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती, कारण की माहिती ही जरुरी आहे. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे कोणी पण हे व्हिडिओ उशिरा बघतील तर काळजी करू नका, आमची वैकुंठ एकादशी गेली म्हणून. असं नाही, पुढच्या एकादशीपासून पण तुम्ही सेवा करू शकता किंवा कुठल्याही शुक्रवारी पण करू शकता, पौर्णिमेला पण करू शकता. कारण की शुक्रवार हा माता लक्ष्मीचा पण वार आहे आणि बालाजीचा पण आहे, आणि शनिवार पण बालाजीचा वार आहे. हा दोन्ही वारी पण तुम्ही करू शकता, हरकत नाही. आता तर पुष्यमास आहे, रविवार हा सूर्यनारायणाचा वार आहे, तर रविवारच्या दिवशी पण ही सेवा आपण करू शकतो. किंवा आता हे पुष्यमासी रोज जरी पण कुठल्याही दिवशी तुम्ही मनोभावे हे सेवा करू शकतो. कारण की एकादशीच्याच दिवशी बालाजी महाराज आहेत आणि इतर दिवशी नाहीत असं नाही. देव 24 तास जागा आहे, फक्त भक्ती आणि श्रद्धा पाहिजे. तुम्हाला मनामध्ये आले मला तर तुम्ही कधी पण सेवा करू शकता. एवढंच की काही तिथी विशेष असं निमित्ताने केलं, पौर्णिमा विशेष, एकादशी विशेष असलं तर त्या दिवशी त्या तिथीचं महत्त्व जास्त असते. माझ्याकडून तर बालाजी महाराजांनी खूप वेळा करून घेतलं आहे हे स्तोत्र सेवा अनुष्ठान. तुम्ही पण करावे हे स्तोत्र सेवा अनुष्ठान. हळूहळू सुरू करा, 1 दिवसाचं, 3 दिवसाचं. बघा, तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. चला तर मग आजचा व्हिडिओ एवढाच. व्हिडिओ थांबविते. आजची झालेली सेवा बालाजी महाराजांच्या चरणी आणि माता पद्मावती, माता लक्ष्मींच्या चरणी अर्पण. लक्ष्मी वेंकटरमण गोविंदा गोविंदा, प्रसन्नमूर्ती वेंकटरमण गोविंदा गोविंदा. धन्यवाद.